सर. गुड मॉर्निंग. ओके, आज आपण बुद्धिमत्ता या विषयामध्ये पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाशी जसा संबंध आहे तसाच संबंध तिसऱ्या व चौथ्या पदामध्ये आहे. मग तो संबंध शोधून आपल्याला प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा योग्य असा पर्याय निवडायचा आहे. याच्यामध्ये पद असेल किंवा संख्या असतील, कोणत्याही प्रकारचा प्रश्न आला तरी आपल्याला त्याचं उत्तर सोडवता आलं पाहिजे. आपण काही मागच्या वर्षामध्ये विचारले जाणारे अगोदर संबंधाचा अशा प्रकारचा संख्यात्मक प्रश्न पाहूया. आता कालच्या प्रमाणे मी स्क्रीनवर लिहितो. 40 हे पहिलं पद आहे, 15 हे दुसरं पद आहे, त्यानंतर 30 हे तिसरं पद आहे आणि चौथं पद आपल्याला शोधायचं आहे. याचा अर्थ 40 या पदाचा जसा संबंध 15 या पदाशी आहे तसा 30चा संबंध चौथ्या पदाशी आहे. तर चौथं पद आपल्याला पर्यायामधून शोधायचं आहे. आता मी पर्याय पण देतो वाटल्यास. पर्याय क्रमांक 1 16, पर्याय क्रमांक 2 18, पर्याय क्रमांक 3 20, पर्याय क्रमांक 4 23. पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 3 सांगा, एक्सप्लेनेशन सांगा. सर, 15 एक्के 15, 15 दोन्ही 30 आणि इकडे 20 एक्के 20, 20 दोन्ही 40. तू दुसऱ्या पदाचा तिसऱ्या पदाशी संबंध लावला. पहिल्या आणि दुसऱ्यात काय रिलेशन आहे ते सांगा. तसं येतंय की, परंतु पहिल्या आणि दुसऱ्यात काय रिलेशन आहे, या दोघांमध्ये काय रिलेशन आहे? बरं, काय हरकत नाही, तिने काढलेलं सुद्धा बरोबर आहे. किंवा आपण पहिल्या आणि दुसऱ्याचा जर गुणाकार केला तर किती येतोय रे? 600. 40 आणि 15चा 0 600. आणि 15 60, 600 येतोय. मग 30चा आणि कशाचा गुणाकार 600 येणार सांगा? 20. बरोबर. 3 दुनी 6 आणि 2 0, म्हणजे 30ला 20 गुणल्यानंतर 600 गुणाकार येतोय. म्हणून पर्याय क्रमांक 2 किंवा तिने सांगितलेलं सुद्धा बरोबर आहे. आता दुसरा प्रश्न पहा. 42 56, तर 72ला प्रश्नचिन्ह. पहिला पर्याय 81, दुसरा पर्याय 90, तिसरा पर्याय 92 आणि चौथा पर्याय 100. जानेवारी 2016च्या परीक्षेतील प्रश्न मी विचारतोय तुम्हाला. पर्याय क्रमांक 2. पर्याय क्रमांक 2 कोण सांगते याचं स्पष्टीकरण? नाव सांगा. शिवांजली गायकवाड. हा, सांग शिवांजली. सर, 7चा वर्ग 49 आणि 49 मधून 7 वजा केले की 42 येतंय. किंवा मिळवलं तरी चालतंय का नाही? हा, म्हणजे असं केलं तर चालतंय की 6चा वर्ग अधिक
6. 6. 6चा वर्ग 36 36 अधिक अधिक 6 6. वर्ग 42. पहिली संख्या आली, बरोबर आहे. त्यानंतर पुढं 7चा वर्ग अधिक 7. 7चा वर्ग किती? 49 अधिक 7 बरोबर 7 56. वर्ग 56, बरोबर. त्यानंतर 8चा वर्ग अधिक 8 ना. हा. 8चा वर्ग 64 अधिक 8 किती 64 येणार? अधिक 8 72. 72. मग आता 6, 7, 8 क्रमवार नैसर्गिक संख्यांच्या वर्गात ती संख्या मिळवली. मग 8 नंतरची क्रमवार नैसर्गिक संख्या 9. 9चा वर्ग अधिक 9. 9चा वर्ग 81 अधिक 81, 9 90. 81 अधिक 9 90. बरोबर. पर्याय क्रमांक 2. म्हणजे कोणतं सूत्र वापरलं? n n वर्ग वर्ग अधिक n. अधिक n. तिसरा प्रश्न, 15 ला 37. तर प्रश्न चिन्हाला 79. तिसरं पद काढायचे. पहिला पर्याय 29, दुसरा पर्याय 37, तिसरा पर्याय 50, चौथा पर्याय 53. ओके, नाही सांगता येत. आता मी कसं केलं ते सांगतो. हा, हो सांगते. अरे नाव सांगा ना तुमचं, जो सांगणार आहे त्याने. हा, सांगा हॅलो. तुम्ही. हा, मी काय केलं माहिती आहे का? तिप्पट केली 15ची. किती आली सांगा? 45. 45. हा, आणि 45 मधून किती वजा केल्यावर शेवटी येते पाहिलं? 8. मग किती? 8. मग तिप्पट 8. करून 8 वजा करायचं. मग आता पर्यायावरनं जर घेतलं तर मी पर्याय 29 घेतलेला होता. मग 29 ची तिप्पट किती येते सांगा? 87. 87. आणि मग 87 मधून वर जसं 8 वजा केलं तसं 8 वजा केल्यानंतर 79 येते का नाही बघा. म्हणजे बरोबर हो. पर्याय कोणता बसला इथं? 29 बसला. तुमच्यापैकी वेगळं कोणी केलं असलं तर सांगा मग. नाही केलं वेगळं कोणी. ओके. हे 3 प्रश्न आपण जानेवारी 2016च्या प्रश्नपत्रिकेतील पाहिलं होतं. आता असंच 2011च्या प्रश्नपत्रिकेत काही प्रश्न विचारत होते ते पाहूया. 3789 आणि 8379. आता तिसरं पद 8932 आणि चौथा पद म्हणजे प्रश्नचिन्ह. 92. आता पर्याय देत नाही, बिना पर्याय सांगा. 3000. 3892. 3892. 892. हा, आता काय दिसतंय तुम्हाला ह्या दोघांमध्ये रे? तेच अंक आहेत. केली काय अंकांची? क्रम बघा.
ह्याला जर पहिला एक क्रमांक दिला, ह्याला 2 दिला, ह्याला 3 दिला, ह्याला 4 दिला. मग 8 म्हणजे किती क्रमांकाचं घेतलंय? 3 3 क्रमांकाचं. क्रमांक 3 म्हणजे 1 1 क्रमांक क्रमांकाचं. 7 म्हणजे 2 क्रमांकाचं आणि 9 म्हणजे 4 क्रमांकाचं. 4 क्रमांकाचा. मग याला जर आपण असंच क्रमांक दिलं 1, 2, 3, 4 तर पहिल्यांदा 3 क्रमांकाचं पद घ्यायचं 3. पुन्हा 1 क्रमांकाचं पद घ्यायचं 8. पुन्हा 2 क्रमांकाचं पद 9 9 आणि शेवटी 4 क्रमांकाचं पद 2 म्हणजे 38, 92. तेच अंक आहेत, फक्त त्यांचा क्रम बदललेला आहे. समजलं सर्वांना? हो सर. ओके. आता 2011च्या प्रश्नपत्रिकेत दुसरा एक प्रश्न असा विचारतो बघा. 75चं रिलेशन 132शी जसं आहे तसंच रिलेशन 86चं कोणत्या म्हटल्यास पर्याय पण देतो. पहिला पर्याय 154 आहे, दुसरा पर्याय 149 आहे, तिसरा पर्याय 164 आहे, चौथा पर्याय 144. पर्याय क्रमांक हम्म पुन्हा बोला. 75ची दुप्पट. पर्याय क्रमांक 1. पर्याय क्रमांक 1. हा सांगा, कोणी सांगितलं पर्याय क्रमांक 1? मी सांगू का? तर मी सांगितलं ध्रुव जगदाळे. हा, मी ध्रुव सांगू का? सांग. थांब बघते, ध्रुवाला सांगितलं. ध्रुव सांग. 5 केली 150 इतिहास आणि 150 वजा 18 केलं. हम्म. मग 150 वजा 18 केलं, मग 86ची दुप्पट करू का? हा 12चा 1 बॅटी 16 आणि 17 आणि 172 मधून किती वजा करू? 18. 18. हा 12तून 8 गेले 4, इथं 1, 7तून 2 गेलं 5 आणि एकाला 1, 154. बरोबर आहे. अजून कोणी? तर अजून एका हा, पद्धतीने सांग. बघते सांग. बघते सर सांग नंतर काय करू. 13 घेतलंय आणि 5 मधून 2 वजा केलंय. काय केलं पुन्हा सांग. नाही सर, मला वाटलं 2 वजा केलंय. बरं करण सांग, तू काय केलं? जर 7 आणि 5 ची बेरीज केली. 7 आणि 5 12. 12 गुणिले 11 132. बरोबर. 8 आणि 6ची बेरीज 14. 14. 14 गुणिले किती केलं? 14 गुणिले 11. 11. 11. 11 चोक 44, 4, 11, 1, 11 आणि 4, 15. 154. पर्याय क्रमांक 1 बरोबर. - 2011च्या प्रश्नपत्रिकेतील तिसरा प्रश्न. 47 ला 37 तर 68 ला काय? पहिला पर्याय 42, दुसरा पर्याय 48, तिसरा पर्याय 43 आणि चौथा पर्याय 52.
येते का लक्षात? नाही सर. हम्म. असं केल्यानंतर पर्याय सापडत नाही काय? मी बघितलं असं पण 4 आणि 7 ची बेरीज किती येते रे? 11. आणि 11 ची तिप्पट केली समजा नाही 33 येतच असं नाही येते. आणि 33 मध्ये 4 मिळवल्यानंतर किती येते? 37. मग 68 मधील 6 आणि 8 ची बेरीज किती येते? 14. 14. आणि 14 3 ने गुणलं तर 42. 42. आणि वर जसं 4 मिळवलं तसं इथे 4 मिळवल्यावर 46. पण हा पर्याय नाही मला वाटते ना. पर्याय कुठे 46 आहे? 42 48 आहेत पर्याय. सर हम्म? सर बोला की. 7 चोक 28 अधिक 9. एकच मिनिट. सर ती 4 सगळी पर्याय 28 अधिक 9 37. हा. हा आणि 8 7 42 अधिक 42 अधिक 9 केलं तर 51 येतं. ऑप्शनच नाही 52 आहे तिथं. 48. 8 स 48 आणि 48 आधी किती करायचं? 9. 9 48 अधिक 9 किती येणार? 57 ना. जाऊ द्या, त्यांच्याकडून ऑप्शन देताना चुकलेला असेल. 57 ऑप्शन पाहिजे होता. त्यानंतर 2010च्या प्रश्नपत्रिकेतील काही प्रश्न विचारतो. बघा, असा प्रश्न आहे. 435 या संख्येचा 273शी जसा संबंध आहे तसाच 657चा कोणत्या संख्येशी असेल? पर्याय क्रमांक 1 345, पर्याय क्रमांक 2 865, पर्याय क्रमांक 3 743, पर्याय क्रमांक 4 945. पर्याय क्रमांक 2. 2. सांग कसं 2? तर 435 ची बेरीज केली तर 12 येते. मग त्याच्याच पुढचा 273 ची बेरीज केली तरी 12 येते. सर पर्याय क्रमांक 4. आता 657 मध्ये अंकांची बेरीज 6 आणि 5 11, 11 आणि 7 18. म्हणजे 18 बेरीज असणारा पर्याय शोधायचा. आता 4. पहिल्या पर्यायात बेरीज पर्याय बघा क्रमांक 4. पर्याय क्रमांक 4 येते. त्यानंतर दुसऱ्या पर्यायात 8 आणि 7 14 आणि 5 19 हे पण नाहीत. त्यानंतर तिसरा पर्याय 7 आणि 4 11 आणि 3 14 हे पण नाहीत. आणि शेवटच्या पर्यायात 9 आणि 4 13 आणि 5 18. पर्याय क्रमांक 4 येते. बरोबर. दुसरा, एकच मिनिट आपण हे लावूया बरं का, कालच्या सारखं. एक पोल घेऊया. पोल कुणी उत्तर तोंडी सांगू नका, ऑप्शन निवडा. पोलला वेळ लागतो पण बघूया किती जणांचं बरोबर येते. फर्स्ट रँकला कोण येते. 635 ला 14, 764 ला काय? पहिला पर्याय 16, दुसरा पर्याय 15, तिसरा पर्याय 17,
आणि चौथा पर्याय 21. 1 ला ए म्हणा, 2 ला बी ऑप्शन म्हणा, 3 ला सी म्हणा, बी 4 ला डी म्हणा. बोलू नका कोणी, उत्तर सांगू सॉरी नका. सर सी. सी. काय सी. कोण बोललं रे? सर. कोणी सांगितलं मला? सांगा, नाव सांगा तुमचं. मी तुम्हाला काय सांगितलं होतं? पोल मी लावत होतो, उत्तर कुणी सांगू नका. जाऊ दे, आता हे उत्तर सगळ्यांना कळलं. सांगा आता पुढचं उत्तर, अजिबात सांगू नका पुढच्या प्रश्नाचं. हा सांगा, कोणी सांगितलं सांगा आता. सर मी सांगू स्पष्टीकरण. भक्ती, हा हा सांग. तर 6+3+5 बरोबर 14 येते. मग 7+6+4 बरोबर 17. म्हणजे पहिल्या संख्येतील अंकाची बेरीज दुसरी संख्या येते आणि तिसऱ्या संख्येतील अंकाची बेरीज केली की चौथी संख्या. मग 6 7 13, 13 आणि 4 17. बरोबर. आता तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर तोंडी सांगू नका. मी पोल घेतोय, ABCD पैकी एक ऑप्शन निवडायचा आहे, मला रँक काढायची आहे. नवीन विद्यार्थ्यांना माहित नसेल, बोलू नका नवीन विद्यार्थी कोणी. तीनास 18, 6 काय? पहिला ऑप्शन 810, दुसरा ऑप्शन 180, तिसरा ऑप्शन 160 आणि चौथा ऑप्शन 162. तीस सेकंदाच्या आत सोडवायचे. वेळ चालू झाली. पाच सेकंद उरले. 4 3 2 1. वेळ संपली. ओके, बघा 53 विद्यार्थ्यांपैकी 32 विद्यार्थ्यांनी याचं उत्तर दिलेलं आहे. आता 32 विद्यार्थ्यांमध्ये मग आता मी रँक सांगतो. 17 रँक आहेत. पहिला क्रमांक शिंदे आयुष, 1 सेकंदाच्या आत सोडवलं बघा त्याने उत्तर. वैष्णवी शिंदे सेकंड रँक आणि श्रेया संजय साळुंके थर्ड रँक. तिघांचं अभिनंदन. त्यानंतर मग जगदाळे गौरी, समृद्धी जोरे, प्रताप मोरे, नम्रता दळवी, वैष्णवी राजेंद्र शिंदे, महेश गुरवे, प्रतीक जानकर, ध्रुव जगदाळे, आदित्य नवत्रे, तनया देशमुख, गायत्री इंगळे, तेजस शिंदे, श्रीराज लोखंडे आणि वेदिका कवडे एवढ्यांनी बरोबर सोडवले. काही विद्यार्थ्यांनी आपली नावं बदलून घ्या. आपल्या वडिलांची नावं येत आहेत. उदाहरणार्थ महेश गुरवे, पप्पांचं नाव आहे, तुझं नाव रिनेम करून घे, पुन्हा सेटिंग थोडं बदलायचं. ओके, आता बघा चुकीचं उत्तर कोणी दिलं? भक्ती शेंडे, पर्याय क्रमांक 1 निवडलेला होता तू. आणि सी ऑप्शन बघा निवडलेला आहे शिंगाडे हर्षद, अनुष्का महेश शिंदे, चैतन्य बोराटे, शिवांजली गायकवाड, करण गायकवाड, ऋग्वेद जाधव, अंकिता निकम, मयुरी शिंदे, हर्षद आणि मुआज नदाब एवढ्यांचं पण उत्तर चुकलेलं आहे. आणि डी ऑप्शन निवडलेला अश्विनी देशमुख, चैतन्य शिंदे, अवधूत जाधव आणि सुयश ढोपे. आणि उत्तरच न देणारे विद्यार्थी 20 आहेत. त्याच्यामध्ये प्राची फडतरे ऑप्शनच निवडला नाही. वैभवी सावंत, मधुरा जाधव, यादव तन्वी, अनुजा दुर्गाळे, आदिती शेंडे, समृद्धी पवार, सौरंजली, धनश्री भुजबळ, ज्ञानेश्वरी जाधव, दीपिका जगताप, वैष्णवी घुले, धीरज आगवणे, सिद्धी वायाळ, पूनम यादव, शर्वरी जाधव, वैष्णवी दळस, कुणाल ओंबासे, विद्या ढोले एवढ्यांनी उत्तरच हे केलं नव्हतं. बरं, आपण बघूया पर्याय क्रमांक याचं उत्तर काय मग बरोबर आलं. 2. पर्याय क्रमांक
दोन. 2. ओके. एक जणांनी सांगा स्पष्टीकरण ज्यांनी सोडवले त्यांच्यापैकी. रवी. हा, नम्रता सांग. सर 3चा घन 27 आणि 3चा वर्ग 9. मग 27 मधनं 9 वजा करायचं मग 18 येतं. मग 6चा घन 216, 6चा वर्ग 36, 216 36 वजा केल्यावर 180. ओके. अजून वेगळ्या पद्धतीने कोणी सोडवलं? मी काय केलं माहित आहे का, या 3चा वर्ग केला आणि 3च्या अगोदरची नैसर्गिक संख्येनं गुणलं. मग 3चा वर्ग 9 आणि 9 दोन्ही 18. तसं काय केलं मग 6चा वर्ग केला आणि 6च्या अगोदरची नैसर्गिक संख्या 5 न गुणलं. मग 6 6 36 आणि 36 गुणिले 5 केलं 180 आलं. किंवा तिने सांगितलं त्या पद्धतीने केलं तरी चालतंय, घन वजा वर्ग. ओके. आता आज आपण संख्याच घेऊया आणि उद्या काय करूया, ह्याच्यावर घेऊया, ABCD वर घेऊया गणित. पोल घेऊ का असंच घेऊ? पोलला वेळ जातोय थोडा. घ्या सर. हा, पोलच घेऊ. बोल घ्या. बर, आता वेगळा घटक आहे, विसंगत पद ओळखा. बघा आता, विसंगत पद ओळखा. आता पहिला ऑप्शन देतो 224, दुसरा ऑप्शन आहे 216, तिसरा ऑप्शन आहे 200 64. बोलू नका, पोल घेतोय. आणि पुढचा आहे 232. 30 सेकंद वेळ देतो. एकच मिनिट, माझं देताना हे चुकले बरं का. पुन्हा एकदा हे लिहितो. माझ्याकडून लिहिताना पोल चालू झालाय त्यामुळं हा पुन्हा एकदा प्रश्न लिहितो तोच. पहिला पर्याय आहे 224, दुसरा पर्याय आहे 216, तिसरा पर्याय आहे 264 आणि चौथा पर्याय आहे 232. वेळ सुरू झाली, 30 सेकंद वेळ आहे. ओके, वेळ संपलेला आहे. बघा, ज्ञानेश्वरी जाधव फर्स्ट रँक आहे आणि आयुष शिंदे सेकंड रँक आहे. म्हणजे 2 विद्यार्थ्यांचं बरोबर उत्तर आलेलं आहे. आणि बी ऑप्शन 6 जणांनी निवडला, सी ऑप्शन 20 जणांनी निवडला आणि डी ऑप्शन 4 जणांनी निवडला. आणि 23 विद्यार्थ्यांनी याचं उत्तरच दिलं नाही. म्हणजे फक्त ज्ञानेश्वरी आणि आयुष दोघांचंच उत्तर बरोबर आलेलं आहे. हा, ज्ञानेश्वरी सांगायचं कसं तू ऑप्शन निवडला? ज्ञानेश्वरी जाधव.
किंवा आयुष दोघांपैकी सांगा. तुम्ही बरोबर पर्याय क्रमांक 1 निवडला, बरोबर आहे उत्तर, पण स्पष्टीकरण सांगा. सर बाकी 3 पर्याय 16च्या पाड्यात असणारे उत्तर आहे. दशक आणि एकक स्थानिक अंकात 16च्या पाड्यात आहेत. हम्म. बरोबर आहे. किंवा असं करा ना, 2 भाग केलं समजा, ह्या 2चा 1 केला, 16चा 1 केला, इथं 2चा 1 केला, 64चा 1 केला, 2चा 1 केला, 32चा 1 केला. आता 2चा चौथा घातांक किती येईल रे? 2चा 4 वेळा गुणाकार करा, तोंडी करा. 2 दुनी 4, 4 दुनी 8, 8 दुनी 16 येते का नाही? म्हणजे दशक एकक शतक स्थानचा अंक आहे त्याचा चौथा घातांक केला की पुढची 2 अंकी संख्या मिळते. आता 2चा किती वेळा करणार? 6. 6 वेळा गुणाकार करा. 4 वेळा येतोय 16, मग 16ची 32 आणि 32 ची 64, बरोबर आहे. मग 2चा 5 वेळा करून बघा. 2 दुनी 4, 4 दुनी 8, 8 दुनी 16, 16 दुनी 32. मग 2चा एखादा घातांक केल्यानंतर 24 येते का बघा, पण नाही येत. म्हणून ऑप्शन नंबर 1 मी निवडलेला होता. सर असं येईल का त्यांच्या संख्येतील गुणाकार वर्गसंख्या होतो? 4 दुनी 8, 8 दुनी 16, 6 चोक 24, 24 दुनी 48, 3 दुनी 6, 6 दुनी 12. मग एकाच ठिकाणी येतोय का नाही, पहिल्याच ठिकाणी फक्त अंकांचा गुणाकार वर्ग संख्या येतोय. चालेल, तसं केलं तरी चालते. बरं का, पोलला वेळ जास्त जातोय, उदाहरण आपली होणार नाही. काही ठिकाणी पोल घेऊया. बरं, आता पुढचं बघा, तोंडी सांगा. 98 भागिले 112 हा पहिला ऑप्शन आहे. दुसरा ऑप्शन आहे 133 भागिले 54, 133 भागिले 154. तिसरा ऑप्शन आहे 119 भागिले 136. आणि चौथा पर्याय आहे 154 भागिले 176. विसंगत घटक ओळखायचे, विसंगत पद ओळखायचे. तुम्हाला पाडायतात ना 30 पर्यंत सर्वांना, मग संक्षिप्त रूप द्या, सिम्प्लिफाय करा, अंश आणि छेद छोटा करा. 98 आणि 112 कोणत्या पड्यात आहे बघा ना. पर्याय क्रमांक 2 उत्तर बरोबर आहे. सांगा आता स्पष्टीकरण. चौदाचा पाडा म्हणा. पण सर्वांनी कोण म्हणेल 14चा पाडा? तर मी म्हणू हा म्हण. 14 एके 14, 14 दुने 28, 14 त्रिक 42, 14 चोक 56, 14 पाचशे 70, 14 सक 84, 14 7 98, 14 8 112. बस, 14 7 98, 14 8 112, म्हणजे 7/8 हे अतिसंक्षिप्त रूप आलं. आता पुढचं 133 आणि 154 कोणत्या पड्यात आहे का रे? 17. हा म्हणा, 17चा पाडा म्हणा. मी म्हणू नम्रता. हा म्हण नम्रता. 17 एके 17, 17 दुने 34, 17 त्रिक 51, 17 चौक 68, 17 पंचे 85, 17 सक 102, 17 सात 119, 17 अठी 136, 17 90, 153, 17 100. 97 किती? 153. म्हणजे नाही 154 पाड्याचे आहेत ना. सर हा, 119, 136 येते. 17 8 136 असते सर. म्हणजे त्याला संक्षिप्त रूप देता येत नाही. बरं, पुढचं घ्या. तिसऱ्यात संक्षिप्त रूप 119 आणि 136 कोणत्या पड्यात आहे? 17च्या. हा, पुन्हा सांगा. म्हणा 17चा पाडा आता. 17 एके 17, 17 दुने 34, 17 त्रिक 51, 17 चोक 68,
17 5 85, 17 सक 102, 17 7 119, ओके. 17 8 136. म्हणजे हे तर पण अतिसंस्कृत रूप 708 आलं. आता खाली 154 आणि 176 कुठल्या पड्यात आहे? 22. 22चा पाडा म्हणा. 22चा पाडा म्हणा. 22 एके 22, 22 दुने 44, 22 त्रिक 66, 22 चौक 88, 22 पंचे 110, 22 सक 132, 22 साते 154, 22 आठे 176, 22 नव्वे ओके. 128. बस. म्हणजे पहिल्या, तिसऱ्या आणि चौथ्या या ज्या अपूर्णांक संख्या आहेत याचं अतिसंस्कृत रूप समान आहे बघा 708. मात्र दुसऱ्यात अंश आणि छेदाचं अतिसंस्कृत रूप देता येत नाही आहे असंच लिहिणार आपण. त्यामुळे ऑप्शन नंबर 2 वेगळा निघाला. त्यानंतर तिसरं पहा, त्यातलं पहिलं आहे 6921. दुसरा ऑप्शन आहे 651. तिसरा ऑप्शन आहे 571 आणि चौथा ऑप्शन आहे 6741. पर्याय क्रमांक 3. कसं सांगा? पर्याय क्रमांक 3. त्यांच्या अंकांतील बेरीज मुळे बरं, किंवा आपण विषम. बोलूया. 9 आणि 6 15, 15 आणि 2 16, 15 आणि 2 17, 17 आणि 1 18. बरं, इथली 6 आणि 5 11 आणि 1 12. इथली 7 आणि 1 8 9 10 13 ना. हो सर. आणि इथली 6 आणि 2 12 आणि 13, 13 आणि 4 17 आणि 1 18. म्हणजे एकंदरीत लक्षात आलं असेल, याला कितीनं भाग जातोय रे? 3 जातोय बघा. 3 सक 18. याला पण 3 जातोय बघा. 3 सक 12. याला पण 3 जातोय. 6 त्रिक 18. म्हणजे पहिला पर्याय, दुसरा पर्याय आणि चौथा पर्याय या संख्या 3च्या पटीतील आहेत. 3ची कसोटी वापरायची. ज्या संख्येतील अंकाची बेरीज 3च्या पटीत असते त्या संख्येला 3 न निश्चित भाग जातो. म्हणजे 1 2 4 पर्यायामध्ये 3 न निश्चित भाग जाणाऱ्या संख्या, तिसऱ्या पर्यायामधील संख्येला 3 न निश्चित भाग जात नाही. ओके. त्यानंतर 350 पहिला ऑप्शन आहे. दुसरा पर्याय आहे 130. तिसरा पर्याय आहे 520 आणि चौथा पर्याय आहे 740. सर पर्याय क्रमांक 4. पर्याय क्रमांक 4. पर्याय क्रमांक 4. सर मी सांगू नम्रता दळवी. सर मी सांगू. सर 7चा घन 143 अधिक 7. नंतर 5चा घन 125 अधिक 5. 8चा घन 112 अधिक 8. मग तसं 9चा घन 129 अधिक 9 केलं ना तर 138. 9चा घन किती येतोय? 729. आणि त्यात 9 मिळाल्यानंतर किती येतंय? 738. आणि इथं नेमकं काय दिलंय? 740. म्हणजे कोणतं सूत्र वापरलं थोडक्यात? n वर्ग अधिक n. n घन अधिक n. बरोबर. ओके. त्यानंतर पुढं पहिला ऑप्शन आहे 314. दुसरा ऑप्शन आहे 521. तिसरा ऑप्शन आहे 332 आणि चौथा ऑप्शन आहे 531. विसंगत पद ओळखा. पर्याय क्रमांक 4. सर मी सांगू बघते. मी सांगू वेदिका कवडे. वेदिका कवडे सर. तर सर्व यावर हे चारही पण पर्यायांची सगळ्या अंकाची बेरीज केली तर 8 येते आणि ह्याची 9 येते चौथ्या पर्यायाची. याची 8, 5 आणि 2 7 आणि 1 8.
3 आणि 3 7 2 8 आणि इथे किती येते या 5 9. 3 बरोबर आहे ऑप्शन नंबर. हे सोपं आहे अंकाची बेरीज हा नियम वापरला. त्यानंतर पहिला ऑप्शन आहे 234. दुसरा ऑप्शन आहे 294. तिसरा ऑप्शन आहे 364 आणि चौथा पर्याय आहे 434. नाही सांगता येते एकाला पण पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 1. पर्याय क्रमांक 1. बरं एक कसं काढलं एक जणांनी सांगा उदाहरण. ज्यांनी एक काढलं त्यांनी सांगा एक पर्याय कसा निवडला. 294 मध्ये ना 60चा फरक आहे त्यामुळे एक येते. बाकी 70चा फरक येतोय. म्हणजे 234 आणि 294 मध्ये 60चा फरक येतोय. हा, हे समजलं बरं का 294 तसं रिलेशन लावूच नका इथं. तो नियम इथं नाही वापरत सर आपल्याला. मी सांगू. हा सांग. सर पहिल्या पर्यायाचं सांगते. 4 2 8. 8 अधिक 3 करायचं 11 येते. आणि परत दुसऱ्या पर्यायाचं 4 2 8. 8 आणि 9 17. 4 त्रिक 12. 12 अधिक 6 18 येते. परत ना 4 4 चौक 16 अधिक 3 करायचं 19 येते. त्यामुळे पर्याय चुकीचा आहे. आता तुम्ही असं काढलं बरं का. आता माग जे उत्तर दिलेलं आहे का नाही याच्यामध्ये मी पाहिलं पर्याय क्रमांक 3 येते बघा 3. तर मी सांगू. हा सांग. पर्याय क्रमांक 3. तर सर, पुढची चैतन्य. संख्या 23 29 43 सगळ्या मूळ संख्येत 36. म्हणजे काय केलंय एकक स्थानचा जो अंक आहे समान आहे तो वगळला. तर राहिलेली जी 2 अंकी संख्या आहे ती ही 23 मूळ आहे. इथे 29 पण मूळ आहे आणि 43 मूळ आहे. फक्त 36 ही संयुक्त संख्या आहे. म्हणून ऑप्शन नंबर 3 वेगळ्या पद्धतीने पण येतोय. सर हा, वेगळ्या सांग. पद्धतीने 36 हे 4च्या पाड्यात येतं आणि बाकी कुठलीच संख्या 4च्या पाड्यात येते. हा चालते तसं केलं तरी. तर अजून एक पद्धत आहे. बस झालं पुढची घेऊ उदाहरण. पहिला घेतो पेन थोडा. पहिला पर्याय आहे बघा 336. त्यानंतर दुसरा पर्याय आहे 210. त्यानंतर तिसरा पर्याय आहे 126 आणि चौथा पर्याय आहे 504. पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 3. श्रीशंकर गायकवाड. तर मी सांगू नम्रता दळवी. सुरेश गायकवाड करण सांगतो. सांग. करण सांग.
एन घन वजा एन. हा एन घन वजा एन. हे सूत्र वापरलं होय. बर, मग आता 336 कुणाची वजाबाकी आहे? 343. किंवा एन घन अधिक एन पण वापरता येईल की रे. तेच की मग. बघ की एन म्हणजे 7चा घन अधिक 7. सर तेच सांगितलं एन घन वजा एन. वजा येणार ना? हो. 7चा वर्ग 343 वजा 7 336. 7चा घन ना? हो. 7चा घन वजा 7 केलं 343 वजा 7. ओके. खाली नंतर 6चा घन 216 वजा 6. 216 वजा 6. त्यानंतर 8चा घन 512 वजा 8. 512 वजा 8. हा, तसं हे तिसऱ्या पर्यायामध्ये येत नाही ना? बरोबर आहे. त्यामुळं पर्याय क्रमांक 3. त्यानंतर पहिला पर्याय आहे 209. दुसरा पर्याय आहे 285. तिसरा पर्याय आहे 323 आणि चौथा पर्याय आहे 437. पर्याय क्रमांक 1. बोला, कोणी सांगितलं? पर्याय क्रमांक 1. ध्रुव. पर्याय 1 उत्तर येत नाही याचं. तर येऊ शकतं पर्याय क्रमांक 1. कसं सांगा? सर त्याच्या तर प्रत्येकच्या एकक स्थानी मूळ संख्या येते, फक्त पर्याय क्रमांक 1च्या एकक स्थानी मूळ संख्या नाही. आणि सर त्याची बेरीज पण मूळ संख्या येते. सर पर्याय क्रमांक 3. 3 कसं सांगा पण? सर त्यात एक मिळवलं की वर्गसंख्या येते. कुठे येते वर्गसंख्या? 323 आणि त्यात एक मिळवलं की 324. 18चा वर्ग. तू नाही नियमित वापरताय म्हणून. आता आपण अंकाची बेरीज करून बघूया. 9 अधिक 2 11. 8 आणि 2 10 आणि 5 15. 3 आणि 3 7 आणि 2 8. आणि 4 आणि 3 7 आणि 7 14. म्हणजे तिसऱ्या ऑप्शन मध्ये अंकांची बेरीज 8 येते ना? म्हणजे 8 ही, पण ते पण नियम कसा वापरता येईल रे? एक मग येतंय 11 सर. मूळ संख्या. तुम्ही म्हणताय तसं मग 11. अकरा संख्या आहे मग सर तिथं उत्तर काय दिलंय? 11 ही मूळ संख्या आहे, बाकीची बेरीज ही मूळ संख्या नाहीये. बाकीच्या संयुक्त संख्या आहे. असू सर द्या उत्तर काय? त्यांनी दुसरा ऑप्शन दिला होता. आपला पहिला कुठला? येतो. दुसरा ऑप्शन 285 त्यांनी दिलाय. बरं असू द्या, त्यांच्याकडून हे झालं असेल. नको वेळ घालवायला एका उदाहरणात जास्त वेळ. हा, पुढचं पहिला पर्याय आहे 961. दुसरा पर्याय आहे 729. तिसरा 361 आणि चौथा 529.
पर्याय क्रमांक 1. क्रमांक 2. पर्याय क्रमांक 2 पर्याय क्रमांक 2. संख्येचं स्पष्टीकरण. मी सांगू नम्रता दळवी. हा सांग नम्रता. सर ती संख्या धन पण आहे आणि वर्ग पण आहे. बरं अजून वेगळं कोण? आता मला सांगा हे वर्ग कोणाचा आहे तरी? 961 कोणाचा वर्ग आहे? 31 आहे. 31. नंतर 31चा. 29. 329 कोणाचा आहे? 27. 27. 27 आहे सर. 27 आहे का? हा. नंतर 29. 19 आणि नंतर 529. 23. हा. आता याच्यातील फक्त 27 ही संयुक्त संख्या आहे आणि 31, 19 आणि 23 या मूळ संख्या आहेत. म्हणजे पहिल्या, तिसऱ्या आणि चौथ्या ऑप्शन मध्ये मूळ संख्यांचा वर्ग आहे. फक्त दुसऱ्या ऑप्शन मध्ये संयुक्त संख्येचा वर्ग आहे म्हणून ऑप्शन 2 निघाला. आता पुढं 474. दुसरा ऑप्शन आहे 891. तिसरा ऑप्शन आहे 366 आणि चौथा ऑप्शन आहे 684. सांगा. सर पर्याय क्रमांक 1. पर्याय क्रमांक 1. बरोबर. सांगा स्पष्टीकरण. सर मधली संख्या 9. 9चा वर्ग 81 कडल आहे. थांबा. मधली संख्या 9, 9चा वर्ग 81 ताट आणि बरोबर आहे. मधली संख्या 6 त्यातलं 36 बरोबर. 8चा वर्ग 64 म्हणजे तर 7चा वर्ग 49 म्हणजे 4, 7, 9 पाहिजे आहे की नाही? ते इथं नाही. बरोबर. छान उत्तर दिलं. त्यानंतर 2010च्या प्रश्नपत्रिकेतला आहे बघा. पहिला पर्याय होता 71, दुसरा पर्याय होता 61, तिसरा पर्याय होता 51 आणि चौथा पर्याय होता 41. हे सोपं आहे. 51. इतर मूळ पर्याय संख्या. पर्याय क्रमांक 3 बाकी सर्वांना 51 ही कसली संख्या आहे? संयुक्त. आणि बाकीच्या सगळ्या कशा आहेत? मूळ संख्या. ओके. आता एक शेवटचा प्रश्न घेतो आणि मग बस करूया. पहिला पर्याय दिला बघा 50/30 आणि दुसरा पर्याय आहे 45/27. तिसरा पर्याय आहे 30/24 आणि चौथा पर्याय आहे 25/15. पर्याय क्रमांक 3. सांगा स्पष्टीकरण. सगळ्यांना सर तसलं दशांश दिले ना तर सगळ्यांचं 5/3 होते आणि त्याचे 9 फक्त 5 45, 9 त्रिक 27. त्यानंतर 6 पंचे 30, 6 चोक 24, 5 5 25, 5 त्रिक 15. म्हणजे पहिल्या 5/3 येतोय आणि चौथ्याचं अतिरिक्त 5, तिसऱ्याचं वेगळे येते. बरोबर. आणि सर्वांना महत्वाची सूचना, तुमची परीक्षा अगदी फार जवळ आलेली आहे. शाळा चालू होती सगळ्यांची 15, 16, 17, 18. 4 दिवस बाकी आहेत NMS परीक्षेला. तुम्ही इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र आणि विज्ञान या विषयाचा आता जास्तीत जास्त अभ्यास करा. म्हणजे तुम्हाला दुसऱ्या पेपरमध्ये 90 पैकी जास्तीत जास्त गुण मिळवता येतील. पहिला पेपर पूर्ण बुद्धिमत्ता आहेत, 90 प्रश्न 90 मार्काचा. दुसऱ्या पेपरमध्ये 20 प्रश्न फक्त गणिताचा आहेत आणि राहिलेले जे 70 प्रश्न आहेत, 35 प्रश्न सामान्य विज्ञान आणि 35 प्रश्न समाजशास्त्र. जास्तीत जास्त वाचनावर लक्ष द्या. आणि आता बहुतांशी शाळामध्ये राहिलेल्या 4 दिवसामध्ये NMS ची उजळणीच घेणार, त्यामुळे तुमचा अभ्यास होईलच. पण जास्तीत जास्त या 2 विषयावर समाजशास्त्र आणि विज्ञानावर जोर द्या. ओके. बस करूया. बाय.